कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हॅलो पप्पा निघाला का हो तुम्ही? अगं येतो इथनं डायरेक्ट हेलिकॉप्टर करतो आणि येतो घरी. हा 10 मिनिटं पण थांबायला अजिबात तुला वेळ नाही. अर्क तुझं पप्पी पण काय पण डॅडी तर इथंच होत. असं कुठं गायब झालं? लय वेळ झाला असेल, डॅडी गेला असतील. आपण जाऊया. वाचला गेला, वाचला. तुझा भाऊ आज तरी वाचला. तर जर तू आम्हाला लिंगोबाचा पत्ता सांगितला नाहीस तर तुझ्या घरातल्या एकेका माणसाला कायमचा संपवीन मी. माझा हात तुला काय झालं ओरडायला? एक तर तुझा पाय माझ्या हातावर दिलास, सगळी झोप तर मोडलीसच. हे असं कोण झोपतं का? एक पाय इकडं एक पाय तिकडं. अरे काल रात्री मी तुम्हाला म्हणलं होतं ना, हंतरून थोडं लांब घाला, हंतरून थोडं लांब घाला. तुम्ही माझं ऐकलं नाही तर मी काय करू? तुला मी सांगितलं होतं ना, ही माझी खुली आहे. मी कसा पण झोपेन, असा झोपेन नाही तर असा झोपेन. तुझं काय ग? स्वतःची झोप गोड करायची आणि दुसऱ्याच्या झोपेत असं एवढं करून सोडायचं. मला ना कसलाही इंटरेस्ट नाही या खोलीत झोपायचा. मला नाना म्हणलं या खोलीत झोप म्हणून मी या खोलीत झोपते. आणि असं बी तुमच्या खोलीत झोपले नाही म्हणून मला झोपच लागणार नाही, अशातला भाग नाही. ए तुझं बस झाला, ही माझी खोली आहे. इथं जर झोपायचं असेल ना तर मी सांगेल तेच करावं लागेल. नाहीतर नाही तर काय? नाहीतर नाही तर काय? नाहीतर मी काय करीन माझं मला माहित नाही. अहो तुम्ही विसरलात का? त्या दिवशी साधं उचलून बी घेता आलं नाही तुम्हाला मला. आणि मी एका मिनिटात उचललं होतं. विसरलात का? उगाच ना माझ्या नादी लागू नका. ए तुला काय वाटतंय मी तुला उचलू शकत नाही? आता बघ तुला उचलून ना घराच्या बाहेरच फेकतो. काय ना अरे तालुक्याला जाते माहिती ना? जिम अरे हे काय? मम्मी ते पलंग तुटला माझ्याशी. अरे पण कसा? ते झोपताना नाही, उठताना धनु आणि मी मी आलेच आले. हो नाना ते पलंग. असू दे की, उठू दे पलंग. तुला काही सांगायची गरज नाहीये. आम्हाला काय कळायचंय ना ते कळलंय. शाबास सर माझा पठ्या करून दाखवलंस. हो नाना काय करून दाखवलं? जिम मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. मम्मी त्या चुकीचं काय? हे बघ माझी कसलीच तक्रार नाहीये. रोज पलंग तुटू दे, रोज मिस्त्रीला बोलू. हा हो नाना पण ते हे बघ आवरून घे, तालुक्याला जायचे. हे नाना एवढं खुश काऊन गेलं? मी तर काही केलंच नाही. झालं का तुमचं? अरे हा याच राहिलं नाही का? थांब थांब थांब. हा. डॅडी तुमचा पण अगदी परफेक्ट निशाण्यावर लागलाय बरं का. तो सूर्या अगदी परफेक्ट वेळेत आलाय. येणारच की. त्याला तिकडे पुण्यात त्याच्या बहिणीच्या व्यवसायाचं उद्घाटन आमच्या हस्ते झालं असं दाखवायचं असणार.
आमच्या हस्ते नारळ फोडून घ्यायची इच्छा असणार, आपण त्याची इच्छा धुळीला मिळवूया. आमच्या जावई बांबूची भरभराट होईल असं आम्ही काय होऊ देऊ का? रायता मास सगळा लागतोय, लाग दे लाग दे. या 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 जावई बापू या या. अरे राव दे, सुखीरा सुखीरा. काय सकाळी सकाळी येणं केलं, सगळं टिकतं आहे. हा तुमचं होऊ द्या, आपण बोलू निवांत. बर उठ बाबा उठ, बोल बोल, तुझं राहिलं नाही का, बोल. डॅडी, अहो उभ्या संसाराची वाट लागली आहे माझ्या. बायको हुशार आहे म्हणून तिला छोटा मोठा व्यवसाय सुरू करून द्यावा म्हटलं, त्यासाठी कर्ज बी काढलं आणि व्यवसाय सुरू करून दिला. तो तिनं वाढवला बी, चांगलं पैसे यायला लागलं. पण आता घराकडे लक्ष देणं झाली, पोराकडे बी लक्ष नाही तिचं. पैशापायी संसाराची गोडीच राहिली नाही तिला. बर आम्ही काय करावं असं म्हणणं आहे तुझं? डॅडी, तुमचं मार्गदर्शन पाहिजे. बर मला माझा संसार वाचवायचा आहे. मी काय करू म्हणजे माझ्या संसाराची गोडी परत मिळेल? सोड चिठ्ठी देऊन टाक. ऐ, ते ऐकायला चुकीचं वाटेल पण हाच एक उपाय आहे. कसं आहे, यात चूक तिची नाही तुझी आहे. तू कमवायला निकामी ठरलास म्हणून ती कमवायला लागली, होय की नाही? आता तिने तरी काय करावं? हा? तुझ्या अपेक्षा पूर्ण कराव्या का कमवायचं बघावं? हा म्हणजे हे बरं आहे, ती तिकडं मरमर करून कमावणार आणि तू आयत बसून खाणार, होय? हा? डॅडी, संसार दोघांचा बी आहे ना. थोडं काम मी केलं, थोडं काम तिने केलं, त्यात बिघडलं कुठं? हे बघा, आमचं असं मत आहे का बाईनी घरी राहून चुलन मूल करावं. काम करू नये का? करावं की, पर आवड म्हणून करावं, व्यवसाय म्हणून नाही. आता आमच्या सुनबाई बी शिक्षिका आहेतच की, लय चांगल्या शिक्षिका आहेत बरं का त्या. त्यांना कसल्या फाउंडेशनचा पुरस्कार बी भेटलेला आहे. पर शिक्षिका म्हणून 2 तास, बाकी सगळा वेळ संसारात. अशी शिस्त पाहिजे. मग आम्ही बी आमच्या सुनबाईंना काही त्रास होऊ देत नाही. कसे पुरुषाचे खांदे जबाबदारी उचलायला भक्कम असले पाहिजेत, नाहीतर मग हे असं मनगट पदराला बांधून घ्यायची. कधी माझं ऐक, सोड चिठ्ठी देऊन टाक, सुखी होशील. ठीक आहे डॅडी, तुम्ही म्हणताय तर करतो विचार. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.